आता घेऊयात पाऊस पाणी संदर्भातला आढावा। मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये पावसाचा हवामान खात्याचा इशारा। दरम्यान नागरिकांना आता सतर्क राहण्याचाही इशारा। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून पावसाळ्यापूर्वी नियोजन कार्याचा आढावा। आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक। मनपा आयुक्तांना अहवाल सादर करण्याचेही निर्देश। मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देऊन सुद्धा पाऊस पडला नाही। 12 जूनपासून पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। पुण्यात आजही पावसाची शक्यता। शहर आणि जिल्ह्यासाठी येलो अलर्ट। पुण्यामध्ये आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ। जूनच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 1 तासाच्या पावसात नदी नाले तुडुंब। अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। जालन्यातल्या धरकल्याण या शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरावरचे पत्रे उडाले। हे पत्रे उडून दुचाकीवर पडल्यानं दुचाकीचेही नुकसान, यासह संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान। नाशिक जिल्ह्यातील 24 पैकी 7 धरणांनी तळ गाठला। धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानं पाणी पातळीत घट। साठवण क्षमतेच्या 10% देखील पाणीसाठा उपलब्ध नाही। रायगड जिल्ह्यामध्ये 9 जूनपासून 23 जून दरम्यान जमावबंदी लागू केली। रायगड परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचा निर्णय। आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार। अप्पर जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्याकडून अधिसूचना जारी।